श्री ज्योतिबाच्या खेटे यात्रेची आज सांगता झाली। यावर्षीची खेटे यात्रा 16 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती। आज खेटे यात्रेचा शेवटचा खेटा होता। आजच्या शेवटच्या खेट्यानिमित्त चांगभलच्या गजरात लाखो भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत देवदर्शनाचा लाभ घेतला। माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून ज्योतिबाच्या खेटे यात्रेला सुरुवात होत असते। या खेटे यात्रेची एक आख्यायिका आहे। दक्षिणेकडील मोहीम संपवून केदारनाथ उत्तरेकडे परत जात असताना कोल्हापूरच्या अंबाबाईनं चालत येऊन श्री ज्योतिबाला ज्योतिबा डोंगरावरच स्थानापन्न होण्याविषयी आराधना केली होती। तेव्हापासूनच कोल्हापूरचे भाविक यात्रेनिमित्त चालत ज्योतिबाला खेटे घालत असतात। आता या खेटे यात्रेची व्याप्ती वाढली असून कोल्हापूरबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकही या खेटे यात्रेला येतात। माघ महिन्यातील पहिल्या रविवारपासून येणाऱ्या प्रत्येक रविवारी ही खेटे यात्रा पार पडत असते। या वर्षीचा हा आजचा चौथा आणि अंतिम खेटा होता। या खेटे यात्रेसाठी मंदिर आज पहाटेपासूनच भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं होतं। मंदिरातील विविध धार्मिक विधींबरोबरच दुपारी पालखी सोहळा पार पडला। आजच्या या खेटे यात्रेनिमित्त ज्योतिबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी केली होती। खेटे यात्रा शांततेत पार पडावी यासाठी कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीनं तसंच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवला होता। आजच्या या अंतिम खेट्यासाठी ज्योतिबा डोंगरावर 2 लाखाहून अधिक भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला।